हे बघ, डाळ भात भाजी चपाती करून ठेवलंय, भूक लागली की लगेच जेवून घे. हा आपण तू कुठे चाललीस? अगं मी कामाला नाही गेले तर रात्री जेवायला नाही मिळणार आपल्याला. हो ते पण आहे ना. ऐक ना, पण आज जायलाच हवं का? अगं जायलाच पाहिजे, कारण मी नाही गेले ना तर ज्या घरी मी स्वयंपाक करते ना ते उपाशी राहतील. त्यांच्या स्वयंपाकघराची चावी माझ्याकडे. ग माझ्या परमिशन शिवाय ना कोणी आत जात नाही. माझ्याशिवाय कोणी इकडचं समजा तिकडे करत नाही, माहितीये? हा तू काळजी नको करू, मी इथे पण काहीच इकडचं तिकडे करणार नाही. असं नाही, तू जेव आणि सगळं तसंच ठेव, पाहिजे तर मी आल्यावर आवरेल. हा चल येते मी. थँक्यू सो मच. येऊ शकता तुम्ही. आदित्य एक मिनिट. काय? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. आत्ता काय बोलायचं? जे महत्वाचं होतं ते ऑलरेडी बोलली असतो. त्याहीपेक्षा महत्वाचं बोलायचं आदित्य, प्लीज ऐकून घे. बोल. नाही इथे नाही, मला एकट्यात बोलायचंय तुझ्याशी. एकट्या? असं काय बोलायचं? मला तर असं काही बोलायचं नाही. जाऊ दे ना बहिणी, तसंही याच्याशी बोलून काय उपयोग? बोलायची गरज तुम्हाला आहे वासू. त्यामुळे यापुढे जे काही बोलशील ना ते नीट विचार करून आणि स्वतःला काय हवं, स्वतःची काय गरज आहे ते समजून घेऊन बोल. मला माझ्या गरजा व्यवस्थित माहिती आहेत आदित्य. हा निघ मग आता. आदित्य प्लीज, असं भाऊजी प्लीज बोलू द्या मला. ऐकलं ना? कसं बोलावं हे मोठ्यांकडून शिकावं नाही. हा आपण बोलूया का प्लीज? हे तुझ्याच फायद्याचं आहे. किती उदार आहेस ग तू. अजूनही माझ्या फायद्याचा विचार करतेस. माझ्या केबिन मध्ये बोलू. हा फक्त मीराशी बोलायचं. चला कामाला लागा की येत आहे. हे घे. हाय, मला वाटलं मी तुझ्या घरी आलीये तर ब्लेंडेड विस्की और सिंगल मॉल्ट मिळेल, पण नाही, सध्या आहेच आहे. कोई गल नाही. आज हे चालून घेते, पण नेक्स्ट टाइम मला पार्टी हवी आहे. ऑफकोर्स, नक्कीच देणार. आणि पार्टी ना मला तुझ्या त्या महाबलेश्वर वाल्या फार्म हाऊसवर हवी. व्हॉट अ प्लेस यार. हो ना. ए, तुला आठवतं आपल्या क्लबची पार्टी झालेली तिकडे? हो आठवतं ना, कशी विसरेन मी. अरे तू काय, कोई भी नहीं भूल सकता. पम्मी की क्या वाट लगाई थी हम लोगों ने. हो आठवतंय ना, तिच्या कोल्ड ड्रिंक मध्ये आपण वोडका मिक्स केला होता. तिला दुसऱ्या दिवशी काय घडलं ते आठवतच नव्हतं. और तुझे पता है ना, रात भर वो एक ही गाना गा रही थी और वो मिस्टर शर्मा का नाम ले रही थी. राईट. तिला अजूनही कळलं नाहीये तिच्यासोबत काय झालं होतं ते.
ए पण परत जाऊन पार्टी करायची हा फिक्स. क्या जगह है रे वो, खुला आसमान, हंसी वादिया. वैसे उत्तरा कितने की होगी रे प्रॉपर्टी? यही कोई 3-4 करोड़ की होगी. बस 3 या 4? मुझे लगता है कम से कम 6 करोड़ की तो होगी. हाँ होगी करीबन उतनी, लेकिन लेगा क्या कोई? अरे मैं दूंगी ना. रिअली? हा म्हणजे दिलं असतं. दिलं असतं म्हणजे? अगं म्हणजे तू कसं काय विकू शकणार आहेस ना ती प्रॉपर्टी? व्हॉट डू यू मीन? मी का नाही विकू शकणार? तुझ्या नावावर थोडीच आहे ती प्रॉपर्टी. बाय द वे रूअफजा छान आहे हा. बोल, काय बोलायचंय? माझं आणि वासू भाऊजींचं या कंपनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे आदित्य. कामाची भीक मागायची होती. शक्य नाहीये ते. जाऊ शकतेस तू. आदित्य मी भीक मागत नाहीये, खरं तेच सांगते. या कंपनीला आमची गरज आहे आणि फक्त कंपनीलाच नाही तर अप्रत्यक्षरित्या तुझाही फायदा आहे यात. कंपनीच्या आणि माझ्या फायद्याचं काय हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाहीये मला. आदित्य फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घे. तुला नाही पटलं तर मी निघून जाईन. प्लीज. बोल. आदित्य, वासू भाऊजींनी या कंपनीला मोठं केलंय. त्यांना या कंपनीबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती आहे. सगळ्यात छोट्यात छोटी गोष्ट आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात सगळं माहिती आहे त्यांना. त्यामुळे त्यांचं या कंपनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टी मी काही दिवस फाईल्स चालल्या तर मलाही कळतीलच. कंपनीचं ठीक आहे आदित्य, पण कामत फूड सिटी. वासू भाऊजींनी कामत फूड सिटीचं सगळं प्लॅनिंग केलंय आदित्य, आणि या प्लॅनवरच बँकेने त्यांचं लोन सँक्शन केलंय. सगळ्या फंडिंग्स मिळाल्यात आपल्याला. आणि जर एक कामत फूड सिटीचं प्रोजेक्ट थांबलं तर कदाचित बँक ही कंपनी सील करेल. वासूचा फायदा कळाला मला. तुझा काय फायदा? मिस्टर कामत गेल्यानंतर या कंपनीचे सगळे डील्स मीच फायनल केलेत आदित्य. त्या सगळ्या डील्स बद्दलची माहिती फक्त मला माहिती आहे. वासू भाऊजी नाही. जर मी या कंपनीमधून गेले तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते. सगळे क्लायंट्सही जातील कदाचित, आणि डील्सही रद्द होतील. त्यामुळे मी या कंपनीत नसले तर या कंपनीचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. माझी इच्छा नसतानाही मला तुम्हाला इथे काम करण्याची परवानगी द्यावी लागणार. यातच सगळ्यांचं भलं आहे आदित्य. पण तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागेल. माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर परिणाम काय होतील ह्याची चांगलीच कल्पना येते. नाही आदित्य, प्लीज तू त्याच्याबद्दल अजिबात काळजी करूच नकोस. मी खात्री देते तुला, तसं काही होणार नाही. आय प्रॉमिस. प्लीज. लो बैटरी यार. यार नाईटला आत्ताच जायचं होतं का? लाईट गेली रे, लाईट गेली. माणसं काय वेडी आहेत का? लाईट गेली आणि सेलिब्रेट काय करतायत?
आता मी काय करू? गरम होत इथे. आई ये ना परत लवकर. मधुरा मधुरा चिडचिड करू नकोस, तुलाच त्रास होईल ना. काम डाऊन, कूल, शांत हो. ओके ओके, हळू. मी काय करू आता? सोड मला, सोड. नाही सोडणार. आधी मला सांग तुला काय हवंय. इकडे अशी लपून काय बघत होतीस तू? मला सोड. नाही सोडणार. आधी मला सांग तुला काय हवंय. काय नाही. मग इकडे लपून काय बघत होतीस? तुम्हाला गरम होत आहे का? हो ना ग, बघ ना लाईट्स पण गेलेत, त्यामुळे अजून गरम होत आहे. मग तुम्ही जरा थंड घ्या ना. ए अगाऊ, तू परत ये, मग बघ कसं पकडून ठेवते तुला. श्रीमान मधुरा. मी काय करू मी इथे? काय झालं बहीण? वासुभाऊजी, आपण आता या कंपनीमध्ये काम करणार आहोत. हो, मला काहीच हरकत नाहीये, करूयात ना. नाही ते कराच तुम्ही, पण तुम्ही आधी ज्या पोस्टला काम करत होता त्या पोस्टला नाही. यापुढे तुम्ही ऑफिसमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करायचं. वहिनी, हो हो वासुभाऊजी, आपण आता इथे एम्प्लॉई म्हणून काम करायचंय. असं काय करताय वहिनी तुम्ही या कंपनीच्या? ए, किती मोठ्याने बोलशील? हा, बॉस समोर जरा अदबीनं वागायचं असतं, हे शिकवलं नाही वाटतं तुला कोण? मला सगळं माहितीये आणि मी माझ्या बॉस सोबत व्यवस्थितच बोलेन. तेच, आजपासून मी तुझा बॉस आहे हेच तुला मीरा सांगते. हो की नाही मीरा? अहो वहिनी तुम्ही. वासुभाऊजी प्लीज, आपण आपलं काम करूया का? गुड. तू खरंच खूप हुशार आहेस मीरा. अष्टपुत्रे, मला सांगा, आपल्या ऑफिसमध्ये कोण कुठे बसतं? इथे केंकरे बसतात, तिकडे मी, तिकडे पलीकडे कानविंदे, आणि हा डेस्क रिकामाच आहे, म्हणजे कोणीही वापरू शकतं तो. हा, बर, ठीक आहे. मग आजपासून तुम्ही दोघांनी इथे बसून काम करायचं. अष्टपुत्रे, यांना यांची जागा दाखव. यांचं काम सांगा यांना. राहिली गीता. गीता, तू एक काम कर, आधी जे करायचीस ना ऑफिसमध्ये तेच कर. तेच तुला चांगलं जमत. चला चला, कामाला लागा. बघताय काय, मला टाइमपास केलेला अजिबात आवडत नाही. काय केंकरे, चला.
सर मॅडम तुम्ही बसा इथे. सॉरी. अगं चिडतेस काय? मस्करी केली मी तुझी. आणि काळजी करू नकोस ग, होईल सगळं नीट. काय होणार आहे काय माहित. तुला एक सांगू का, तुझ्या त्या प्रॉपर्टीचे फोटोज ना मी माझ्या नवऱ्याला दाखवले होते. तेव्हापासून माझ्या मागे लागले सेम टू सेम अशीच प्रॉपर्टी घ्यायची म्हणून. हो अगं हो ना, सतत माझ्या मागे लागलेले असतात. कुणाची अशी प्रॉपर्टी आहे का? मी म्हणाले कुणाची कशाला, हीच घेऊ ना. तू खरंच तयार आहेस ती प्रॉपर्टी घ्यायला? हा म्हणजे माझ्या नवऱ्याला ती प्रॉपर्टी आवडलीये, पण 6 करोड तुला हवे असतील तर बघ तू, माझा नवरा ती प्रॉपर्टी घ्यायला तयार आहे. मी करते ना काहीतरी. जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर कर. जर तू ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतलीस ना तरच तुझा फायदा. आणि हो, जर माझ्या नवऱ्याचा मूड गेला ना तर तुझे 6 करोड गेले म्हणून समज. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? हो कळतंय मला सगळं. ग नुसतं कळून काही उपयोग नाहीये. आधी त्या पेपर्सवर सह्या घे. जर हे सगळं काही वेळेत झालं नाही ना तर ती प्रॉपर्टी तुला मिळेल त्या भावात विकावी लागेल. बघ बाई, विचार करा. नाही मी करते, लवकरात लवकर ठरवते सगळं, पण त्यांना सांग ना थोडा वेळ द्या म्हणून. ए बाई, मी त्याच्या व्यवहारात वगैरे काही पडत नाही. एक्सक्यूज मी. 100 वर्ष आयुष्य. हेलो, हाँ जी बोलिए. हाँ मैं हूँ, हाँ यहाँ पे ही हूँ. अच्छा, हाँ काम तो हो गया है. हाँ अच्छा बाहर हो. अच्छा ठीक है मैं निकलती हूँ. अच्छा हाँ ओके, हाँ बाय. चल ते ना ऍक्च्युली बाहेरच उभे आहे. ओके मी येते. हा बरं, पण वेळ काढून येत जा मध्ये मध्ये. हो म्हणजे काय. ए पण तुला सांगितलेलं काम तू नक्की कर. या नक्की, शुअर. ओके चल बाय. ठीक बाय. आहे. देवा प्लीज प्लीज लाईट येऊ देत ना प्लीज. मला खूप त्रास होतो या गरमीचा. मी नाही सहन करू शकत. तेव्हा मी ना तुला हवं ते म्हणजे उद्यापासून हवं तर मी तुझी पूजाही करेन रे. पण प्लीज आता लाईट येऊ देत ना प्लीज. ताई काय ग हे? अगं गोलीवाल्या काकांची फेमस आईस्क्रीम आहे. हो का? तू रोज खातेस का ग हे? फक्त मी नाही, आमची पूर्ण चाळ खाते. पटकन घे, नाहीतर पूर्ण पाणी पाणी होईल. घे. असं छान आहे ग. म्हणजे याआधी मी कधीच आईस कँडी खाल्ली नव्हती, माहितीये तुला? कधीच नाही का? तुझे बाबा तुला खाऊ नाही द्यायचे? नाही ना, माझे बाबा माझी ताई मला कधीच खाऊ द्यायचे नाही ते. पण मी तुला देईन, तुला हवं असेल तर. चालेल. मग मला जेव्हा हवं असेल ना तेव्हा मी तुला सांगत जाईल. आपण दोघी मिळून खात जाऊ. ओके? ठीक आहे. थँक्यू हे तू स्वतःहून मला आणून दिलंस त्याबद्दल. थँक्यू. नाही ग, हे बघ मी किंवा दुसरं कोणी
जर तुला असं थँक्यू म्हणाला ना तर तू वेलकम म्हणायचंस. आणि जर कधी कोणी तुला काही हेल्प केली किंवा असं काहीतरी छान सांगितलं ना तर तू त्यांना थँक्यू म्हणायचंस. ओके ओके. सो थँक्यू. वेलकम. व्हेरी गुड. चल गिव मी हाय फाय. अगं म्हणजे धर हे. हा हात वर घेऊन अशी टाळी द्यायची. हाय फाय. मग बेटाळे बोल ना. बरं दे टाळी. व्हेरी गुड.